नमस्कार, मी सुशील अनंत म्हात्रे, संचालक म्हात्रे क्लासेस, पेजारी, अलिबाग. आज आपण काल बोलल्याप्रमाणे आपण आज ट्रिगोनॉमेट्रिकचे आपण रूल्स घेणार आहोत. काल जो भाग झाला त्याप्रमाणे आज सांगितल्याप्रमाणे आज ट्रिगोनॉमेट्रिकचे आपण रूल बघणार आहोत, जे 11वी आणि 12वी सायन्ससाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. 10वी, 11वी, 12वी सायन्ससाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. आता हे रूल 15 मिनिटांमध्ये रूल आहेत. हे 15 मिनिटांमध्ये नीट ऐकले तर 15 मिनिटांमध्ये सगळे रूल आपले पाठ होतील. करून फक्त बघा, 15 मिनिटांमध्ये आपले सगळे रूल पाठ होतील. आपण ट्रिगोनॉमेट्रिकचे रूल बघणार आहोत. आता स्टार्ट. पहिला रूल, आपण पहिले 3 फंडामेंटल आयडेंटिटी बघायचे आहेत. पहिला रूल, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. पहिला रूल, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. दूसरा रूल, 1 प्लस टैन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. दूसरा रूल, 1 प्लस टैन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आणि तिसरा रूल, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. 3 रूल बघितले आपण. त्याला म्हणतो आपण फंडामेंटल आयडेंटिटीज. पहिला रूल, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. दूसरा रूल, 1 प्लस टैन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आणि 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. इथे आपले पहिले 3 रूल झालेत. पुन्हा बघा, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. सेकंड, 1 प्लस टैन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आणि 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. 3 रूल झालेत. आता आपल्याला डबल अँगल बघायचे आहेत. साइन अँगल काय, कॉस अँगल काय, टॅन अँगल काय. आता नीट बघा, साइन अँगल, साइन डबल अँगल एकदम सिंपल रूल आहे बघा. साइन 2 थिटा बरोबर, साइन 2 थिटा बरोबर 2 साइन थिटा कॉस थिटा. साइन 2 थिटा बरोबर 2 साइन थिटा कॉस थिटा. म्हणजे साइन अँगल असेल, साइन अँगल असेल तर रूल काय, 2 साइन निम्मा अँगल कॉस निम्मा अँगल. पुन्हा बघा, साइन 2 थिटा बरोबर 2 साइन थिटा कॉस थिटा. मग कळण्यापुरतं साइन अँगल बरोबर 2 साइन निम्मा अँगल म्हणजे थिटा आणि कॉस निम्मा अँगल म्हणजे थिटा. 2 थिटाचा निम्मा थिटा. पुन्हा बघा, साइन 2 थिटा बरोबर 2 साइन थिटा कॉस थिटा. आणि याचा अजून एक फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ टॅन थिटा. साइन 2 थिटाचा अजून एक रूल आहे इन टर्म्स ऑफ टॅन थिटा. मग साइन 2 थिटा बरोबर 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. हे साइन 2 थिटाचे 2 रूल आहेत. साइनचा रूल इन टर्म्स ऑफ टॅन रूल काय बोला, साइन 2 थिटा बरोबर 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. पुन्हा 4 रूल झाले आपले. पहिला रूल, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. दूसरा रूल, 1 प्लस टैन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. तीसरा रूल, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा बरोबर कोसेक स्क्वेअर थिटा. चौथा रूल, साइन 2 थिटा बरोबर 2 साइन थिटा कॉस थिटा किंवा 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आता साइन 2 थिटा झाला. आता आपल्याला कॉस 2 थिटा घ्यायचे. कॉस 2 थिटाचे 4 रूल आहेत. पहिला रूल, कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. पुन्हा ऐका, कॉस 2 थिटाचा पहिला रूल कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. दुसरा रूल 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. पहिला रूल कुठला, कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. कॉस 2 थिटा दुसरा रूल आहे 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. आणि तिसरा रूल आहे 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. पुन्हा बघा, कॉस 2 थिटाचे आपण 3 रूल पहिले बघतोय. कॉस स्क्वेअर थिटा
मायनस साईन स्क्वेअर थिटा, नंतर 1 मायनस 2 साईन स्क्वेअर थिटा, आणि नंतर 2 कॉस स्क्वेअर थिटा -1. हे झाले कॉसचे 3 रूल. आणि कॉसचा टॅनच्या बरोबरचा एक रूल अजून एक आहे. कॉस 2 थिटा बरोबर 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. पुन्हा बा कॉसचे 4 रूल वाचायचे आपल्याला. कॉस 2 थिटाचे पहिला रूल कॉस स्क्वेअर थिटा मायनस साईन स्क्वेअर थिटा. दुसरा रूल 1 मायनस 2 साईन स्क्वेअर थिटा. तिसरा रूल 2 कॉस स्क्वेअर थिटा -1. आणि चौथा रूल 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आपले 5 रूल झालेत बघा. पहिले फंडामेंटल आयडेंटिटीचे 3 कुठले? साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. दुसरा रूल 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. साईनचे 2 रूल आहे. साईन 2 थिटाचे 2 रूल. साईन 2 थिटा बरोबर 2 साईन थिटा कॉस थिटा. आणि टॅनच्या स्वरूपात काय बोला? साईन 2 थिटा बरोबर 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आता कॉस 2 थिटाचे रूल्स. कॉस 2 थिटा बरोबर कॉस स्क्वेअर थिटा मायनस साईन स्क्वेअर थिटा. दुसरा रूल 1 मायनस 2 साईन स्क्वेअर थिटा. आणि तिसरा रूल 2 कॉस स्क्वेअर थिटा -1. आणि टॅनचा रूल टॅनसाठी रूल आहे 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. हे कॉसचे 4 रूल. पहिले बघितले आपण 3 रूल. मग साईन 2 थिटाचे 2 रूल. कॉस 2 थिटाचा करणार आहे 4 रूल बघितले. आता टॅन 2 थिटा. टॅन 2 थिटा मग टॅन 2 थिटा बरोबर 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. पुन्हा एकदा टॅन 2 थिटा बरोबर 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. सिम्पल बघा. पुन्हा 15 मिनिटात हे सगळे रूल तुमचे पाठ होतील. फक्त नीट ऐकायचं आहे. पहिला रूल साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा बरोबर 1. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा बरोबर सेक स्क्वेअर थिटा. 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा बरोबर कोसेक स्क्वेअर थिटा. हे झाले 3. आता साईन 2 थिटाचे 2 रूल कोणते? साईन 2 थिटा बरोबर 2 साईन थिटा कॉस थिटा. आणि टॅनच्या स्वरूपामध्ये 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. साईन 2 थिटाचे 2 रूल कुठले? 2 साईन थिटा कॉस थिटा. आणि दुसरा रूल आहे 2 टॅन थिटा अपॉन काय बोला 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आता कॉस 2 थिटाचे 4 रूल आहेत. कुठला रूल आहे? कॉस स्क्वेअर थिटा मायनस साईन स्क्वेअर थिटा, किंवा 1 मायनस 2 साईन स्क्वेअर थिटा, किंवा 2 कॉस स्क्वेअर थिटा -1. आणि पुढचा 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आता टॅन 2 थिटाचा रूल. टॅन 2 थिटा बरोबर 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. पुन्हा बघा पहिले 3 बघितलेत की ज्याला म्हणतो आपण फंडामेंटल आयडेंटिटी. नंतर साईन 2 थिटाचे 2 बघितलेत. नंतर कॉस 2 थिटाचे 4 बघितलेत. आणि टॅन 2 थिटाचा 1 बघितला. म्हणजे पहिले 3, नंतर 2, नंतर 4 आणि आत्ता एक 5. म्हणजे आपले 10 रूल झाले. 3 × 2 5 अधिक 4 9 अधिक 1 10 रूल झाले. बघा फंडामेंटल आयडेंटिटीचे 3, साईन 2 थिटाचे 2, कॉस 2 थिटाचे 4 आणि टॅन 2 थिटाचा 1 बघितला. आता पुढे याच्यामध्ये 2 अजून महत्त्वाचे रूल आहेत. 2 जे जनरली आपण ट्रिगोनॉमेट्रीमध्ये आपल्याला बऱ्याच वेळा वापरायला लागतात. मग ते 2 रूल. 1 मायनस कॉस 2 थिटा 1 मायनस कॉस 2 थिटा बरोबर 2 साईन स्क्वेअर थिटा. काय रूल आहे? 1 मायनस कॉस 2 थिटा बरोबर 2 साईन स्क्वेअर थिटा. पुन्हा बघा 1 मायनस कॉस 2 थिटा बरोबर 2 साईन स्क्वेअर थिटा. आणि 1 प्लस कॉस 2 थिटा बरोबर 2 कॉस स्क्वेअर थिटा. पुन्हा बघा हे 2 रूल. 1 मायनस कॉस 2 थिटा बरोबर कॉस स्क्वेअर थिटा. आणि 1 प्लस काय कॉस 2 थिटा बरोबर 2 करणार आहे कॉस स्क्वेअर थिटा. नीट बघा हे 2 रूल नीट पुन्हा ऐका.
1 मायनस कॉस 2 थिटा बरोबर 2 साइन स्क्वेअर थिटा आणि 1 प्लस कॉस 2 थिटा बरोबर 2 कॉस स्क्वेअर थिटा. हे झाले दोन रूल. पुन्हा बघा आपण काय काय बघितलं बघा. पहिले 3 ज्याला म्हणतो फंडामेंटल आयडेंटिटी, नंतर साइन 2 थिटाचे 2, कॉस 2 थिटाचे 4, टॅन थिटाचा 1, ते 10 झाले. आणि आता हे दोन रूल बघितले. कुठले दोन रूल बघितले आपण. 1 मायनस कॉस 2 थिटा बरोबर 2 साइन स्क्वेअर थिटा आणि 1 प्लस कॉस 2 थिटा बरोबर 2 कॉस स्क्वेअर थिटा. आपले 12 रूल झालेत. 12 रूल. आता साइन 3 थिटाचे रूल पाहायचे आपल्याला. साइन 3 थिटा म्हणजे 3 थिटाचे रूल पाहायचे. साइन 3 थिटा, कॉस 3 थिटा आणि काय बोला टॅन 3 थिटा. त्यातला साइन 3 थिटा, साइन 3 थिटा बरोबर 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. साइन 3 थिटा बरोबर 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. पुन्हा नीट आहे का बा. साइन 3 थिटा बरोबर 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. आता कॉस 3 थिटा, कॉस 3 थिटा बरोबर 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा. पुन्हा बघा. कॉस 3 थिटा बरोबर 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा. पुन्हा बघा. साइन 3 थिटा बरोबर काय 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. कॉस 3 थिटा बरोबर 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा. आणि टॅन 3 पुढचा टॅन 3 थिटा. टॅन 3 थिटा बरोबर, आता टॅनचा रूल, टॅन 3 थिटा बरोबर 3 टॅन थिटा मायनस टॅन क्यूब थिटा. पुन्हा ऐका बा. 3 टॅन थिटा मायनस टॅन क्यूब थिटा अपॉन 1 मायनस 3 टॅन स्क्वेअर थिटा. पुन्हा ऐका बा. टॅन 3 थिटा बरोबर काय 3 टॅन थिटा मायनस टॅन क्यूब थिटा अपॉन 1 मायनस 3 टॅन स्क्वेअर थिटा. हे 3 थिटाचे पुन्हा रूल बघू आपण. आपल्या पाठ झाले पाहिजे बा. साइन 3 थिटा बरोबर काय तर 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. कॉस 3 थिटा बरोबर 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा. आणि टॅन 3 थिटा बरोबर 3 टॅन थिटा मायनस टॅन क्यूब थिटा अपॉन 1 मायनस 3 टॅन स्क्वेअर थिटा. पुन्हा आपण हे सगळे रूल बोलूया. पहिले 3 कोणते. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. दुसरा रूल 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा बरोबर सेक स्क्वेअर थिटा. तिसरा रूल 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा बरोबर काय बोला कोसेक स्क्वेअर थिटा. चौथा रूल साइनचे 2 रूल. साइन 2 थिटा बरोबर 2 साइन थिटा कॉस थिटा किंवा 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. कॉस 2 थिटाचे 4 रूल आहेत. 1 कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. दुसरा 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा आणि 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 आणि 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. टॅन 2 थिटाचा रूल 1 दिला. काय दिला आहे टॅन 2 थिटा बरोबर 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. आता 2 महत्त्वाचे आपण मध्ये रूल बघितले. आपण हे झाले 10. आता मध्ये 2 रूल बघितले महत्त्वाचे. कुठे रूल बघितले. 1 मायनस कॉस 2 थिटा बरोबर 2 साइन स्क्वेअर थिटा आणि 1 प्लस कॉस 2 थिटा बरोबर 2 कॉस स्क्वेअर थिटा. आता ट्रिपल अँगलचे साइन 3 थिटा बरोबर काय बोला 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. कॉस 3 थिटा बरोबर 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा. आणि टॅन 3 थिटा बरोबर 3 टॅन थिटा मायनस टॅन क्यूब थिटा अपॉन 1 मायनस 3 टॅन स्क्वेअर थिटा. पहिले 3 नंतर 2 नंतर 4 नंतर 1 10 झाले. नंतरचे 2 12 आणि हे 3 करणारा 15 रूल झाले आपले. आता पुढचा रूल आता पुढचे 4 रूल. साइन ए प्लस बीचा रूल. साइन ए प्लस बीचा रूल
साइन ए प्लस बी बरोबर साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. काय रूल आहे? साइन ए प्लस बी बरोबर साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. पुन्हा रूल बोला. साइन ए प्लस बीचा रूल साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. आता साइन ए मायनस बीचा फक्त बदलं चिन्ह बदलायचं. साइन ए मायनस बी काय बोला? साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. दोन्ही रूल सेम आहेत, फक्त चिन्ह बदल. अधिकला अधिक चिन्ह, वजाला वजा चिन्ह. पुन्हा साइन ए प्लस बी काय? साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. साइन ए मायनस बीचा रूल साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. पुढचा आता कॉस ए प्लस बी आणि कॉस ए मायनस बी. मग कॉस ए प्लस बी कॉस ए प्लस बी कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. बघा, साइनच्या वेळेला चिन्ह सेम राहतं, कॉसच्या वेळेला चिन्ह बदलतं. मग कॉस ए प्लस बी काय बोला? कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. आणि कॉस ए मायनस बी बरोबर कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. हे चारही रूल पुन्हा बघा. साइनच्या रूलला साइन कॉसचं कॉम्बिनेशन आणि चिन्ह सेम राहतं, आणि कॉसच्या रूलला कॉस कॉस आणि साइन साइनचं कॉम्बिनेशन. मग साइन ए प्लस बीचा रूल काय बोला? साइन कॉसचं कॉम्बिनेशन चिन्ह सेम. मग काय बोला? साइन ए प्लस बी साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. साइन ए मायनस बी साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. आता कॉसचा रूल कॉस ए प्लस बी काय बोला? कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. आणि कॉस ए मायनस बी कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. साइनचा जेव्हा रूल ए प्लस बीचा रूल बघतो तेव्हा काय बोला? साइन कॉसचं कॉम्बिनेशन असतं आणि चिन्ह सेम राहतं, आणि कॉसच्या वेळेला साइन साइन कॉस कॉसचं कॉम्बिनेशन आणि चिन्ह बदलतं. पुन्हा हे चार रूल बघूया आपण. पुन्हा हे चार रूल. साइन ए प्लस बी बरोबर काय बोला? साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. साइन ए मायनस बी साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. आता कॉस ए प्लस बी काय बोला? कॉस ए कॉस बी चिन्ह बदलतं मायनस साइन ए साइन बी. आता कॉस ए मायनस बी काय बोला? कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. हे झाले आपले चार रूल. पुन्हा बा, पहिले 3 बघितले, नंतर साइनचे 2 बघितले, कॉसचे 4 बघितले, टॅनचा 1 बघितला, नंतर 2 ते बघितले आपण 1 मायनस कॉस 2 थिटा आणि 1 प्लस कॉस 2 थिटा. नंतर आपण साइन 3 थिटाचे 3 बघितले, साइन 3 थिटा कॉस 3 थिटा आणि टॅन 3 थिटा. आणि आता हे 4 बघितले आपण. पुन्हा बघा, पहिला रूल साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा बरोबर 1. नंतर 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा बरोबर काय बोला? सेक स्क्वेअर थिटा. नंतर 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा बरोबर काय बोला? कोसेक स्क्वेअर थिटा. पुढे साइनचा रूल साइन 2 थिटा बरोबर काय बोला? 2 साइन थिटा कॉस थिटा, किंवा 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. कॉसचे 4 रूल कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा, 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा, 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस काय बोला? 1, किंवा 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. टॅनचा रूल कुठला घेतला आपण? 2 टॅन थिटा अपॉन काय बोला? 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. याच्यानंतर 2 रूल घेतले आपण. 1 मायनस कॉस 2 थिटा बरोबर 2 साइन स्क्वेअर थिटा, आणि 1 प्लस कॉस 2 थिटा बरोबर काय बोला? 2 कॉस स्क्वेअर थिटा. याच्यानंतर साइन ट्रिपल अँगल काय बोला? साइन थिटा बरोबर काय बोला? 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. मग कॉस थिटा काय बोला? 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा. मग टॅन थिटा काय बोला आपण? 3 टॅन थिटा मायनस टॅन क्यूब थिटा अपॉन 1 मायनस 3 टॅन स्क्वेअर थिटा. आता 4 घेतले. साइन ए प्लस बी साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. तर साइन ए मायनस बी साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. आता कॉस ए प्लस बी कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. तर कॉस ए मायनस बी काय बोला? कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. आता पुढचे 4 रूल आहेत. साइन सी प्लस साइन डी साइन सी प्लस साइन डी साइन सी प्लस साइन डी बरोबर 2 साइन सी प्लस डी बाय 2 कॉस सी मायनस डी बाय 2. साइन सी प्लस साइन डीचा रूल साइन सी प्लस साइन डीचा रूल काय बोला? 2 साइन ॲडिशन बाय 2
कॉस सबस्ट्रॅक्शन बाय टू म्हणजे सी प्लस डी बाय टू आणि सी मायनस डी बाय टू. पुन्हा बघा साइन सी मायनस डीचा रूल, साइन सी प्लस साइन डीचा रूल, साइन सी प्लस साइन डीचा रूल. काय रूल आहे? 2 साइन सी प्लस डी अपॉन 2 कॉस सी मायनस डी अपॉन 2. आता साइन सी मायनस साइन डीचा रूल, साइन सी मायनस साइन डीचा रूल करणार आहे 2 कॉस सी प्लस डी बाय 2 साइन सी मायनस डी बाय 2. बघा साइन सी प्लस साइन डीचा रूल काय होता? 2 साइन ॲडिशन बाय 2 कॉस सबस्ट्रॅक्शन बाय 2. तर साइन सी मायनस डीचा रूल काय बोला? 2 कॉस ॲडिशन बाय 2 साइन सबस्ट्रॅक्शन बाय 2. आता कॉस सी प्लस कॉस डी, कॉस सी प्लस कॉस डी काय रूल आहे? 2 कॉस सी प्लस डी बाय 2 कॉस सी मायनस डी बाय 2. पुन्हा नीट आहे का बा? कॉस सी प्लस कॉस डी बरोबर 2 कॉस ॲडिशन बाय 2 आणि कॉस सबस्ट्रॅक्शन बाय 2. आणि शेवटचा रूल कॉस सी मायनस कॉस डी, कॉस सी मायनस कॉस डी काय बोला? -2 सी प्लस डी बाय 2 आणि काय बोला -2 साइन सी प्लस डी बाय 2 आणि काय बोला साइन सी मायनस डी बाय 2. पुन्हा नीट आहे का बा? हे आताचे 4 भाज्या बा. साइन सी प्लस साइन डी 2 साइन सी प्लस डी बाय 2 कॉस सी मायनस डी बाय 2. साइन सी मायनस साइन डी 2 कॉस ॲडिशन बाय 2 साइन सबस्ट्रॅक्शन बाय 2. तर कॉस सी प्लस कॉस डी 2 कॉस ॲडिशन बाय 2 कॉस सबस्ट्रॅक्शन बाय 2. आणि करणार आहे कॉस सी मायनस कॉस डी बरोबर का बोला -2 साइन ॲडिशन बाय 2 म्हणजे सी प्लस डी बाय 2 साइन सी मायनस डी बाय 2. नीट बघा, पूर्ण नीट बघा. साइन सी प्लस साइन डी बरोबर का बोला 2 साइन दोघांची बेरीज बाय 2 कॉस दोघांची वजाबाकी बाय 2. साइन सी मायनस साइन डी 2 कॉस बेरीज बाय 2 आणि नंतर पुढे 2 कॉस बेरीज बाय 2 आणि करणार कॉस साइन वजाबाकी बाय 2. नंतर काय बोला कॉस सी प्लस कॉस डी 2 कॉस ॲडिशन बाय 2 कॉस सबस्ट्रॅक्शन बाय 2. आणि कॉस सी मायनस कॉस डी -2 साइन ॲडिशन बाय 2 साइन सबस्ट्रॅक्शन बाय 2. ॲडिशन बाय 2 बोलताना सी प्लस डी बाय 2 आणि सबस्ट्रॅक्शन बाय 2 म्हणजे सी मायनस डी बाय 2. बा नीट बा. आता शेवटचे 4 रूल पाहिजे आपल्याला. बा शेवटचे 4 रूल. साइन ए प्लस बी प्लस साइन ए मायनस बी, साइन ए प्लस बी प्लस साइन ए मायनस बी बरोबर 2 साइन ए कॉस बी. नीट बघा, साइन ए प्लस बी प्लस साइन ए मायनस बी बरोबर 2 साइन ए कॉस बी. आता साइन ए प्लस बी मायनस साइन ए मायनस बी तर उलट होईल 2 कॉस ए साइन बी. पुन्हा नीट बघा, साइन ए प्लस बी प्लस साइन ए मायनस बी 2 साइन ए कॉस बी. पुढचं कॉस ए प्लस बी मायनस दुसरा रूल केला आपण साइन ए प्लस बी मायनस साइन ए मायनस बी बरोबर 2 कॉस ए साइन बी. आता कॉसचे 2 रूल. कॉस ए प्लस बी अधिक कॉस ए मायनस बी बरोबर काय बोला 2 कॉस ए कॉस बी. कॉस ए प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी बरोबर काय बोला 2 कॉस ए कॉस बी. आणि शेवटचा रूल कॉस ए प्लस बी मायनस कॉस ए मायनस बी बरोबर काय बोला -2 साइन ए साइन बी. हे 4 रूल पुन्हा नीट बघा आपण. नीट बघा, साइन ए प्लस बी प्लस साइन ए मायनस बी बरोबर 2 साइन ए कॉस बी. साइन ए प्लस बी मायनस साइन ए मायनस बी 2 कॉस ए साइन बी. तिसरा 4था रूल कॉस ए प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी बरोबर 2 कॉस ए कॉस बी. आणि शेवटचा कॉस ए प्लस बी मायनस कॉस ए मायनस बी बरोबर काय बोला -2 साइन ए साइन बी. एकदम सिंपल. पहा, पहिले 3 रूल बघितले,
नंतर साईनचे 2 बघितले, कॉसचे 4 बघितले, टॅनचा 1 बघितला, 10 झाले. नंतर 2 बघितले 12, साईन थीटाचे 3 बघितले 15, द साईन ए प्लस बी वाले 4 बघितले 19, मग साईन सी प्लस साईन डी वाले 4 बघितले 23 रूल. आणि हे साईन ए प्लस बी प्लस साईन ए मायनस बी वाले काय इथलं आपण 4 बघितले. एवढे आपण रूल बघितलेले आहेत. नीट आहे का? पुन्हा एकदा नीट आहे का? बरोबर ते सगळे पाठ होतील. पुन्हा नीट बघा आपण. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा बरोबर 1, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा बरोबर सेक स्क्वेअर थिटा, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा बरोबर का बोला कोसेक स्क्वेअर थिटा. हे झाले पहिले 3. पुढचा साइन 2 थिटा बरोबर का बोला 2 साइन थिटा कॉस थिटा किंवा 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. कॉस 2 थिटाचे 4 रूल आहेत. कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा, 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा, 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1 आणि 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आता टॅनचा एक रूल आहे. टॅन 2 थिटा बरोबर का बोला 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. पुढचं साइन 3 थिटा बरोबर 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. कॉस थिटा बरोबर का बोला 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा. टॅन 3 थिटा बरोबर का बोला 3 टॅन थिटा मायनस टॅन क्यूब थिटा अपॉन 1 मायनस 3 टॅन स्क्वेअर थिटा. पुढे घेतले 1 मायनस कॉस 2 थिटा बरोबर 2 साइन स्क्वेअर थिटा आणि 1 प्लस कॉस 2 थिटा बरोबर का बोला 2 कॉस स्क्वेअर थिटा. नंतर घेतला आपण साइन ए प्लस बी साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. साइन ए मायनस बी फक्त मधलं चिन्ह बदलाचं. कॉस ए प्लस बी कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. कॉस ए मायनस बी मधलं चिन्ह बदलाचं काय बोला कॉस ए मायनस बी बरोबर का बोला कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी. पुढे साइन सी प्लस साइन डी बरोबर का बोला 2 साइन सी प्लस डी बाय 2 कॉस सी मायनस डी बाय 2. साइन सी मायनस साइन डीचा रूल 2 कॉस ॲडिशन बाय 2 साइन सबस्ट्रॅक्शन बाय 2. नंतर 4 रूल भेटले आपण. साइन ए प्लस बी प्लस साइन ए मायनस बी बरोबर का बोला 2 साइन ए कॉस बी. नंतर का बोला साइन ए प्लस बी मायनस साइन ए मायनस बी बरोबर का बोला 2 कॉस ए साइन बी. पुढचा कॉस ए प्लस बी प्लस कॉस ए मायनस बी बरोबर का बोला 2 कॉस ए कॉस बी. आणि शेवटचा रूल कॉस ए प्लस बी मायनस कॉस ए मायनस बी बरोबर मायनस 2 साइन ए साइन बी. इथे आपले डेरिव्हेटिव्ह आपले ट्रिगोनॉमेट्रीचे रूल झालेले आहेत. एक 25 मिनिटामध्ये सगळे तुमचे पाठ होतील. नीट आहे का? पुन्हा आपण इथं थांबूया. पुन्हा आपण भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन. आपण पुढचा व्हिडिओ इंटिग्रेशनचे रूल घेणार आहोत. हे सगळे डेरिव्हेटिव्ह ट्रिगोनॉमेट्रिक आणि इंटिग्रेशन रूल जर तोंडपाठ असतील तर आपल्याला मॅथ्सचा कोणताही प्रॉब्लेम होणार नाही. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. इथं आपण थांबूया. पुन्हा आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत इंटिग्रेशनच्या, कारण आपण रूलचा घेणार आहोत. इथं मी थांबतो.